अनिकेतच्या गाडीचे लाल दिवे त्या मुसळधार पावसामध्ये आणि रात्रीच्या काळोखात मयुरीच्या सोसायटीच्या वळणावर अंधुक होत होत शेवटी पूर्णपणे नाहीसे झाले. मयुरी इमारतीच्या मुख्य लॉबीमध्ये उभी राहून त्या रिकाम्या वळणाकडे पाहत होती, जिथे काही सेकंदापूर्वी अनिकेतची गाडी उभी होती. तिच्या हातापायांचा थरथराट अजूनही थांबला नव्हता. हवेतल्या गारव्यामुळे की अनिकेतच्या त्या काळजाला भिडणाऱ्या प्रश्नांमुळे तिच्या शरीराला एक अनाकलनीय काटा आला होता. तिने सावकाश पावलं टाकत लिफ्टचं बटन दाबलं. लिफ्टच्या बंद काचेवर तिला स्वतःचा चेहरा दिसला. ओले विस्कटलेले केस, डोळ्यांमध्ये दाटलेलं पाणी आणि चेहऱ्यावर प्रचंड अपराधीपणाची भावना. रात्रीचे 12:30 वाजून गेले होते जेव्हा अनिकेत जुहूला आपल्या फ्लॅटवर पोहोचला. गाडी पार्किंगमध्ये लावून तो लिफ्टने वर आला. संपूर्ण घर पूर्णपणे शांत आणि अंधारामध्ये बुडालेलं होतं. अनिकेतने घरातले दिवे न लावताच सोफ्यावर आपली लॅपटॉप बॅग फेकली. अंगातला तो ओला पाण्याचा वजनाने जड झालेला सूट त्याने अंगातून काढला आणि कपडे बदलून तो थेट बाल्कनीच्या ग्रिलपाशी येऊन उभा राहिला. समोर अथांग समुद्र पसरलेला होता आणि रात्रीच्या अंधारामध्ये लाटांचा प्रचंड मोठा आवाज घुमत होता. आकाशातून कोसळणाऱ्या पावसाच्या काही सरी वाऱ्यामुळे थेट बाल्कनीच्या आतमध्ये येऊन अनिकेतच्या चेहऱ्यावर आदळत होत्या. पण त्याचं लक्ष कशातच नव्हतं. तो फक्त विचार करत होता. मयुरीच्या त्या थरथरणाऱ्या ओठांचा, तिच्या डोळ्यांमधून गळलेल्या त्या एका अश्रूचा आणि तिने वेगाने सोडवून घेतलेल्या तिच्या त्या मऊ हाताचा. काहीतरी खूप मोठी गोष्ट आहे जी तू माझ्यापासून लपवतेस मयुरी, अनिकेत स्वतःशीच पुटपुटला. त्याचा हात नकळतपणे त्याच्या उजव्या मनगटावर गेला, जिथे तो यम अक्षराचा टॅटू पावसातल्या उजेडामध्ये अंधुक चमकत होता. 10 वर्ष मी स्वतःला एकाच प्रश्नाच्या आगीमध्ये जाळत ठेवलोय. जर तू मला पैशांसाठी किंवा करिअरसाठी सोडून गेली असतीस तर आज तुझ्या चेहऱ्यावर तो अपराधीपणाचा भाव नसता. तू काहीतरी असं लपवतेस जे तुला आतून पोखरत चाललंय आणि जोपर्यंत मला ते समजत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. त्या संपूर्ण रात्री अनिकेतच्या डोळ्यांना डोळा लागला नाही. तो कधी बेडवर पडायचा, कूस बदलायचा, तर कधी उठून पुन्हा बाल्कनीतून समुद्राच्या अंधाऱ्या लाटा पाहत राहायचा. दुसऱ्या बाजूला मयुरीच्या घरातही परिस्थिती वेगळी नव्हती. ती तिच्या साध्या नीटनेटक्या सजवलेल्या फ्लॅटमध्ये खिडकीपाशी उभी होती. तिने गरम कॉफीचा मग हातामध्ये धरला होता, फक्त स्वतःच्या हातांना ऊब देण्यासाठी, कारण तिचं शरीर थंडीने आणि मानसिक धक्क्यातून आतून गार पडलं होतं. खिडकीच्या काचेवरून ओघळणारे पाण्याचे थेंब तिला त्यांच्या जुन्या ओल्या आठवणींची साक्ष देत होते. तिच्या कानामध्ये अनिकेतचा तो घोगरा आर्त आवाज वारंवार घुमत होता. काय चूक झाली होती माझी? मी तुझ्यावर प्राणापेक्षा जास्त प्रेम केलं, हाच माझा गुन्हा होता का? मयुरीने तो कॉफीचा कप टेबलावर बाजूला ठेवला आणि सोफ्यावर बसून दोन्ही हातांनी आपला चेहरा घट्ट झाकून घेतला. तिच्या डोळ्यांमधून अश्रूचा बांध फुटला. माफ कर अनिकेत, मी तुला सांगू शकत नाही. जर मी आज तुला खरंच काय ते सांगितलं तर तू स्वतःला दोष देत राहशील. तू पूर्णपणे खचून जाशील. मला तुला आणखी दुखवायचं नाहीये. ती अंधारामध्ये स्वतःशीच रडत बोलत होती. तिच्या मनावर त्या रहस्यमय भूतकाळाचं जे ओझं होतं ते तिला गेल्या 10 वर्षांपासून दररोज मारत होतं आणि आता अनिकेत रोज समोरासमोर असल्यामुळे तिची घुसमट असह्य झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी पावसाचा जोर बऱ्यापैकी ओसरला होता, पण मुंबईच्या आकाशामध्ये धुक्याची आणि काळ्या ढगांची चादर तशीच पसरलेली होती. अनिकेत नेहमीप्रमाणे सकाळी ठीक 8:30 वाजता ऑफिसमध्ये हजर झाला. त्याच्या चेहऱ्यावर रात्रीची अपुरी झोप आणि थकवा स्पष्ट दिसत होता, पण त्याचा तोच कडक, शिस्तबद्ध कॉर्पोरेट तोरा आजही कायम होता. तो केबिनमध्ये बसून लॅपटॉपवर कालच्या साईट व्हिजिटचा सविस्तर रिपोर्ट आणि सुरक्षेच्या त्रुटींबद्दलच्या नोट्स तयार करत होता. तितक्यात केबिनच्या दारावर हलकेच 2 नॉक झाले आणि निलेश आतमध्ये आला. गुड मॉर्निंग सर. काल रात्री नवी मुंबईच्या साईटवर जो अपघात झाला त्याची बातमी कळाली. तुम्ही आणि मयुरी मॅडम ठीक आहात ना? साईट इंजिनियरचा फोन आला होता. तो खूप घाबरला होता. निलेशने काळजीने विचारलं. हो निलेश, आम्ही ठीक आहोत. सुदैवानं वेळेमध्ये आम्ही तिथून निघालो. पण त्या साईट इंजिनियरला स्पष्ट शब्दांमध्ये सांगून ठेव की तिथलं काम पुढचे 2 दिवस पूर्णपणे बंद राहिलं पाहिजे. आधी ती वरची लाकडी शेड आणि कन्स्ट्रक्शन एरिया पूर्णपणे सुरक्षित करून घ्या, ऑडिट करा आणि मगच पुढचं काम सुरू होईल. यामध्ये मला कोणतीही हलगर्जीपणा चालणार नाही. अनिकेतने फाईल्स व्यवस्थित करत अत्यंत कडक आवाजामध्ये सांगितलं. आणि हो, मयुरी जोशी आल्या आहेत का त्या ऑफिसमध्ये? हो सर, मयुरी मॅडम 9 वाजायच्या आधीच आल्या आहेत. त्या सध्या डिझायनिंग टीमसोबत मुख्य कॉन्फरन्स रूममध्ये काहीतरी प्लॅनिंग करत आहेत, निलेशने माहिती दिली. ठीक आहे, त्यांना निरोप दे की काल आपण जे रंगाचे ऑप्शन्स ठेवले होते ते फायनल पॅलेट्स घेऊन माझ्या केबिनमध्ये यायला सांगा. मला आजच त्यावर शिक्कामोर्तब करायचं आहे, अनिकेत म्हणाला. निलेश बाहेर गेला. अनिकेतने लॅपटॉप बंद केला आणि तो खुर्चीला मागे टेकून मयुरीची वाट पाहू लागला.
अवघ्या 5 मिनिटातच कॉरिडॉरमध्ये तोच परिचित आवाज घुमला. हाय हिल्सचा तो ठसठशीत आवाज केबिनच्या अगदी जवळ आला आणि थांबला. दारावर नॉक करून मयुरी आतमध्ये आली. आज तिने हलक्या राखाडी रंगाची एक साधी पण अत्यंत प्रेक्षणीय साडी नेसली होती. केस अगदी व्यवस्थित पाठीवर पिन करून बांधलेले होते. डोळ्यांवर तो चष्मा आणि हातामध्ये तिची लेदर फाईल. काल रात्रीचा तो हळवा प्रसंग, तो पावसात भिजलेला विस्कटलेला लूक किंवा तिची ती अस्वस्थता तिच्या चेहऱ्यावर आज कुठेही दिसत नव्हती. ती पूर्णपणे एक खंबीर, आत्मविश्वासू कॉर्पोरेट वुमन वाटत होती. तिने अत्यंत संत पावलं टाकत अनिकेतच्या टेबलासमोर आपली फाईल ठेवली. गुड मॉर्निंग मिस्टर अनिकेत. काल साईटवर आपण जी जागेची प्रत्यक्ष पाहणी केली आणि तिथल्या नैसर्गिक प्रकाशाचा अंदाज घेतला, त्यानुसार मी हे 2 फायनल रंगाचे पॅलेट्स तयार केले आहेत. कॉन्फरन्स रूमसाठी पेस्टल राखाडी आणि मुख्य बिझनेस केबिनसाठी ऑफ व्हाईट. हे 2 रंग तिथल्या वातावरणाशी आणि कॉर्पोरेट लुकला अगदी साजेसे आहेत. तुम्ही एकदा बघून घ्या. मयुरीने फाईल उघडत म्हटलं. तिचा आवाज कमालीचा व्यावसायिक, कोरडा आणि तटस्थ होता. अनिकेतने फाईलकडे पाहण्याऐवजी मयुरीच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिच्या साडीचा तो राखाडी रंग आणि तिच्या चेहऱ्यावरचा तो भावनाशून्य शांतपणा. अनिकेतला समजलं की मयुरीने स्वतःभोवती पुन्हा एकदा खूप मोठी, भक्कम भिंत उभी केली होती, जेणेकरून तो तिच्या मनामध्ये डोकावू शकणार नाही. अनिकेत हळूच खुर्चीवरून उठला आणि टेबलाच्या कडेला टेकून मयुरीच्या अगदी जवळ उभा राहिला. गुड मॉर्निंग मिसेस जोशी. मिस जोशी, डिझाईन्स आणि रंगाचे पर्याय तर तुमचे नेहमीच सर्वोत्तम असतात. त्यावर शंका घेण्याचं काही कारणच नाही. पण काल रात्री तुम्ही मला गाडीमध्ये एक गोष्ट म्हणालात की काही गोष्टी वेळेच्या हवाली कराव्या लागतात. अनिकेतचा आवाज खूप धीमा पण खोल झाला. मला सांगा मिस जोशी, 10 वर्ष, तब्बल 3650 दिवस हा काळ कमी असतो का? एका माणसाला रोज एकाच प्रश्नाच्या आगीमध्ये जळ ठेवण्यासाठी 10 वर्ष पुरेसे नाहीत का? आणखी किती वेळ हवाय त्या वेळेला? मयुरीने एक क्षण आपले डोळे घट्ट मिटून घेतले. जणू ती स्वतःच्या मनातील वेदना दाबण्याचा प्रयत्न करत होती. तिने पुन्हा डोळे उघडले आणि अनिकेतच्या डोळ्यांमध्ये थेट पाहत म्हणाली, मिस्टर कबीर, मिस्टर अनिकेत, मी कालही हेच म्हणाले होते आणि आजही अत्यंत स्पष्ट शब्दांमध्ये सांगते. आपण या ऑफिसमध्ये फक्त आणि फक्त कामासाठी एकत्र आलो आहोत. मॅनेजमेंटने मला या प्रोजेक्टची जबाबदारी दिली आहे. जर तुम्हाला माझ्या कामामध्ये, माझ्या डिझाईन्समध्ये काही त्रुटी वाटत असतील तर मला हक्काने सांगा. मी त्यामध्ये रात्रंदिवस एक करून बदल करेन. पण जर तुम्ही वारंवार माझ्या वैयक्तिक आयुष्यावर, माझ्या भूतकाळावर असे प्रश्न विचारून मला कोंडीत पकडणार असाल तर मला या प्रोजेक्टमधून आणि या कंपनीतून बाजूला व्हावं लागेल. मी आजच मॅनेजमेंटला तसं अधिकृत पत्र लिहून देईन. मयुरीने टाकलेला हा डाव अनिकेतसाठी पूर्णपणे अनपेक्षित होता. ती थेट प्रोजेक्ट सोडण्याची आणि कंपनीतून बाहेर पडण्याची धमकी देत होती. अनिकेतच्या मनामध्ये क्षणभर प्रचंड राग आला. त्याच्या मुठी आवळल्या गेल्या, पण त्याने अत्यंत वेगाने स्वतःच्या रागावर ताबा मिळवला. त्याला खूप चांगलं माहिती होतं की जर मयुरी या प्रोजेक्टमधून बाहेर पडली तर ती त्याच्या नजरेसमोरून आणि त्याच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. आणि जर ती दूर गेली तर तिच्या मनामध्ये दडलेलं ते रहस्य, तो भूतकाळ, तो कधी शोधून काढू शकणार नव्हता. तिला आपल्या डोळ्यांसमोर ठेवणं हाच त्याचा एकमेव मार्ग होता. ठीक आहे मिस जोशी. अनिकेतच्या चेहऱ्यावरचा तो हळवेपणा क्षणामध्ये गायब झाला आणि त्याचा आवाज अचानक बर्फासारखा थंड आणि अधिकृत झाला. तो मागे फिरून आपल्या मुख्य खुर्चीवर बसला. तुम्हाला जर फक्त कामाचंच बोलायचं असेल तर इथून पुढे आपल्यामध्ये फक्त कामाचंच बोलणं होईल. हे रंगाचे ऑप्शन्स मला मंजूर आहेत. मी या फाईलवर साईन करतोय. त्याने पेन काढून फाईलवर वेगाने स्वाक्षरी केली. फाईल बाजूला ठेवत त्याने मयुरीकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यांमध्ये आता एक नवीन, सस्पेन्सने भरलेली चमक होती. कामाचाच भाग म्हणून मी एक महत्त्वाची अनाउन्समेंट करत आहे. या प्रोजेक्टच्या दुसऱ्या फेजसाठी आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये पुण्याच्या साईटवर जावं लागणार आहे. तिथे आपल्या कंपनीचा एक अत्यंत मोठा आणि नवीन क्लायंट आहे, ज्याला आपल्या या कोऑर्डिनेशन टीमसोबत काम करायचं आहे. पुण्याचा हा दौरा 2 दिवसांचा असेल. तिथे आपल्याला साईट इन्स्पेक्शन आणि क्लायंट मीटिंग एकत्र करायची आहे. सो तुमची बॅग आणि तुमची तयारी त्यानुसार करून ठेवा. पुणे हे नाव कानावर पडताच मयुरीच्या हातातील आयपॅड सुटता सुटता वाचला. तिच्या चेहऱ्यावरचा सगळा रंग एका क्षणामध्ये उडाला. तिच्या डोळ्यांमध्ये एक प्रचंड मोठी भीती आणि अस्वस्थता स्पष्ट दिसू लागली. पुणे हेच ते शहर होतं जिथे ती गेल्या 10 वर्षांतील काही अत्यंत कठीण आणि रहस्यमय दिवस जगत होती. हे ते शहर होतं जिथे तिच्या आयुष्यातलं ते सगळ्यात मोठं वादळ आलं होतं, ज्याने तिचं अख्खं जग बदलवून टाकलं होतं. आता त्याच पुण्यामध्ये अनिकेतसोबत 2 दिवस राहणं, प्रवास करणं आणि काम करणं म्हणजेच तिच्यासाठी स्वतःच्या हाताने स्वतःच्या भूतकाळाची कवाडं उघडण्यासारखीच होती. मिस्टर अनिकेत, पुण्याला मी नाही येऊ शकत. राहुलला या प्रोजेक्टची बरीच माहिती आहे. तो डिझाईन टीमच्या वतीने तुमच्यासोबत पुण्याला येऊ शकतो. मला इथे ऑफिसमध्ये बसून बरेच रेडरिंगचे काम करायचे आहे. मयुरीने
तात्काळ अत्यंत चाचरत नकार देण्याचा प्रयत्न केला. तिच्या आवाजातली ती भीती अनिकेतने अतिशय अचूकपणे टिपली होती. का मिस जोशी? तुम्ही तर मगाशीच म्हणालात ना की वैयक्तिक गोष्टींचा आणि कामाचा काहीच संबंध नसतो. मग पुण्याच्या ऑफिशियल साईट व्हिजिटला जाण्यामध्ये काय अडचण आहे? अनिकेतने खुर्चीवर पुढे झोकत तिच्या डोळ्यांमध्ये रोखून पाहत विचारलं. त्याचा प्रत्येक शब्द मयुरीला निरुत्तर करत होता. हा मॅनेजमेंटचा आदेश आहे आणि या प्रोजेक्टचे लीड डिझायनर म्हणून तुमची तिथे उपस्थिती असणे अनिवार्य आहे. की तुमच्याकडे पुण्याला न जाण्याचं असं काही खास वैयक्तिक कारण आहे जे तुम्ही कंपनीला किंवा मला सांगू शकत नाही? मयुरी पूर्णपणे निरुत्तर झाली. ती स्वतःच विणलेल्या शब्दांच्या जाळ्यामध्ये वाईट अडकली होती. जर तिने आता जास्त हट्ट केला किंवा नकार केला तर अनिकेतचा संशय आणि खात्री अधिकच पक्की होणार होती की पुण्यामध्ये नक्कीच काहीतरी असं होतं जे ती लपवत आहे. तिने टेबलाच्या खाली आपले हात घट्ट आवळले. तिच्या नखांचे डाग तिच्या तळहातावर उमटले. तिने एक मोठा श्वास घेतला आणि स्वतःच्या मनाला खंबीर केलं आणि अत्यंत धीम्या आवाजामध्ये म्हणाली, ठीक आहे, मी येईन. पण मी आधीच सांगते, तो निव्वळ एक ऑफिशियल दौरा असेल, त्या पलीकडे काहीच नाही. नक्कीच मिस जोशी, फक्त आणि फक्त ऑफिशियल, अनिकेत म्हणाला. पण त्याच्या ओठांवर एक गूढ हसू होतं. मयुरी फाईल आणि आयपॅड घेऊन केबिन बाहेर पडली. केबिनचा दरवाजा बंद होताच तिने भिंतीचा आधार घेतला. तिचं हृदय इतक्या वेगाने धडधडत होतं की तिला वाटलं की ती तिथेच कोसळेल. तिला खूप चांगलं माहिती होतं की पुण्यामध्ये पाऊल ठेवताच तिच्या भूतकाळाची ती सगळी रहस्य, ज्यांना तिने खूप कष्टाने जिवंत काढून टाकलं होतं, ती पुन्हा एकदा जिवंत होऊन तिच्या समोर उभी राहणार होती. आणि अनिकेत आता त्या सत्याच्या, त्या गुप्त गोष्टींच्या अगदी जवळ पोहोचणार होता. पुण्याचा हा 2 दिवसांचा प्रवास त्यांच्या आयुष्याला कोणती नवीन दिशा देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार होतं. कथेचा हा 5वा आणि मोठा सविस्तर भाग इथे संपतो. अनिकेतचा हा पुण्याला जाण्याचा प्लॅन आणि मयुरीची ती भीती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय.